श्री गणेशाय नमः. अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. दीपदान आणि स्नानाचे महात्म्य. अधिक मासात दीपदानाला अधिक महत्त्व आहे. या काळात दिवा कोणत्या द्रव्याचा असावा किंवा किती दिवस तेवत ठेवावा, किती वातींचा असावा असे लक्ष्मीने श्री विष्णूंना विचारले. श्री विष्णू म्हणाले, शुक्ल प्रतिपदेपासून दीप लावावे. या काळात दीपदान करावे. त्यामुळे मनुष्य पापातून मुक्त होतो. तसेच या काळात स्नानाची फळेसुद्धा अमाप आहेत. उष्ण पाण्याच्या स्नानाने 1 पट, थंड पाण्याने 2 पट, विहिरीवर स्नान केल्याने 4 पट, वापीजवळ केल्यास 8 पट, तलावावर स्नान केल्यास 10 पट, त्याच्याही दुप्पट डोहाच्या पाण्याने स्नान केल्यास पुण्य मिळते. झऱ्यात, नदीत असे स्नान केल्यास पुण्य लाभते. स्नानात पांढरे तीळ, आवळकंठीचे चूर्ण व गोमूत्र लावावे. हे देवा, ऋषिकेशा, या अधिक मासात मी स्नान करणार आहे, त्यात विघ्न येऊ नये यासाठी तू सहाय्य कर. तुला माझे वंदन करतो. गंगा, नंदिनी, नलिनी, मालती, सीता, भागीरथी, जान्हवी ही नावे स्नान करताना म्हणावीत. आचमन करावे. अधिक मासात अशा प्रकारे एकदा जरी स्नान घडले तरी 7 जन्मांची पापे नष्ट होतात. सप्ताहभर, पंधरवाडा आणि महिनाभरही असे स्नान करून पुण्य प्राप्त करता येते. अधिक मासातील स्नानाचे महत्त्व जाणले पाहिजे. या काळात पुण्यकर्म न करणारा पापीच या काळात स्नान संध्या केल्यानंतर पुरुषोत्तमाची पूजा करावी. वेदीवर घट ठेवावे. दीपस्तंभ लावावा. त्यात 7 धाग्यांची वात घालावी. तेलाचा अथवा तुपाचा दिवा असावा. कुंभाची व दीपकाची स्थापना करावी. दिव्याने अंधकार नाहीसा होतो, म्हणून मी पुरुषोत्तमाला दिवा दाखवत आहे. दीपामुळे ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष मिळतो. म्हणून भगवंता, तुला मी दीपदान अर्पण करतो, त्याचा स्वीकार असावा. आमच्या इच्छाकांक्षा पूर्ण कराव्या. महिनाभर दीप तेवत ठेवावा, जेणेकरून सौभाग्य, धन, आरोग्य, चांगले पुत्र मिळतात. कीर्तिवंत होऊन भीती नाहीशी होते. असा हा दीपदानाचा महिमा आहे. विष्णूपुढे लक्ष्मीस म्हणतात, फार पुरातन काळी माझा एक भक्त सुशर्मा सरस्वती नदीतीरी राहत होता. त्याचा उदरनिर्वाह भिक्षेने होत असे. रात्रंदिवस तो हरिचिंतन करी रात्री दिवा लावूनच झोपत असे. अधिक मासातही त्याचा दीप असाच रात्री प्रज्वलित असे. त्यावेळी उंदीर पकडण्यासाठी एक बोका आला. त्यावेळी वातीवर काजळी आली होती. त्यामुळे ज्योत मंद झाली होती. बिळातून उंदीर आला आणि बोक्याने उडी मारली. त्यामुळे समय हल्ली, काजळी झडून गेली व दीपा प्रदीप्त झाला. हेही बोक्याचे पुण्यच होते. दुसऱ्या दिवशी तो बोका मरण पावला व दीप उजळण्याच्या पुण्याने तो वैकुंठात गेला. दुसरीकडे सुशर्माचा दिवा नित्य जळाल्याने तो श्रीमंत व सुखी झाला. हरीच्या समोर अधिक मासात दिवा तेवत ठेवल्याने असेच महान फळ मिळते. इति श्री अधिक मास महात्म्य कथासार अध्याय 12 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.